गावाकडचा हा साधा भोळा माणूस गावकीच्या सत्तेच्या या खुर्चीत बसूच नये अशी तर इच्छा सध्याच्या ऑनलाईन प्रक्रियेची नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण आता महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मुळशी तालुक्यामधील पिरंगुट आणि चांदवली या 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र निवडणूक अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोग अर्थात स्टेट इलेक्शन कमिशन यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा नमुना क्रमांक 2 हा अर्ज भरण्याची प्रक्रियाच खोळंबली आहे. कारण अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपण पाहिल्यानंतर पर्याय निवडल्यावर गावाचं नाव टाकल्यावर अशा प्रकारे अर्ज भरताना गावाचा हा रकाना आपल्या समोर येतो. अशा प्रकारे नमुना 1 ही प्राथमिक माहिती भरल्यानंतर नमुना 2 या ठिकाणी उघडला जात नसल्यामुळं आणि तो संकेतस्थळावरती अपलोड होत नसल्यामुळं सगळ्या उमेदवारांचा या ठिकाणी जीव टांगणीला लागलाय. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून ताटकळत बसावं लागले. पौड या ठिकाणी तालुक्याच्या गावी असे अनेक लोक नमुना 2चा अर्ज न भरल्यामुळं खोळंबून बसलेले आहेत. पौड या ठिकाणी आपण पाहू शकतोय निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आणि त्यांच्या समर्थकांची अशा प्रकारे सकाळपासून ताटकळत बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया. मी राजाराम लक्ष्मण वाघ, मी पिरंगुट ग्रामपंचायत तर्फे सरपंचाचा फॉर्म भरत आहे. तरी इथं ऑनलाईननी फॉर्म भरले जात नाही. हे सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून इथं आतापर्यंत ताटकळत उभं राहिलं आहे, तरी शासन याच्याकडे काय दुर्लक्ष करते. 11 ते 3 हा टायमिंग असताना अजूनसुद्धा ही फॉर्मची सुविधा चालू झालेली नाही. तरी आम्ही इथं राजकारण करायचं का नाही, का सरपंचपद व्हायचं नाही, हे सर्वसामान्यांसाठी आहे का नाही. नमस्कार, मी अर्चना सुभाष वाघ, सरपंच वडगाव, भारतीय जनता पार्टी. असं नको मी सुद्धा गेल्या वर्षी मी जनतेतनं सरपंच झालेली आहे. डिसेंबरमध्ये माझा फॉर्म भरताना अशीच अडचण आली होती. ऑनलाईन फॉर्म भरताना नीट सुविधा ऑनलाईन चांगली आहे, सरकारने चांगल्या सुविधा निर्माण केलेली आहे. पण ऑनलाईनमुळे जेव्हा ऑनलाईन होत नाही आहे, फॉर्म भरण्यात अडचणी येतात, तेव्हा जनतेची गैरसोय होती आणि लोकांना बराच वेळ ताटकळत थांबावं लागतं आहे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने. त्यामुळे गावचा माणूस सत्तेच्या व्यासपीठावर आला पाहिजे अशा प्रकारची खबरदारी प्रशासनानं आणि ऑनलाईन प्रक्रियेत काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणेनं घेतली पाहिजे. टाइम न्यूज लाईनसाठी मी अंकुश जगताप, मुळशी तालुका, पौड.